इलॉन मस्क यांच्या टेस्ला कार कंपनीचं पहिलं शोरूम काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये सुरू झालं। शोरूमच्या ओपनिंग नंतर टेस्ला कंपनी आता देशभरामध्ये 8 चार्जिंग सेंटर्स सुरू करणार आहे आणि यापैकी पहिल्या चार्जिंग सेंटरचं मुंबईमध्ये उद्घाटन करण्यात आलंय। मुंबईच्या बीकेसी मध्ये हेच टेस्लाचं हायटेक चार्जिंग हब सुद्धा सुरू झालंय। टेस्ला या गाडीचं जे शोरूम आहे ते लॉन्च झाले होतं आणि त्याच्यानंतर आता चार्जिंग स्टेशन आहे ते देखील आता सुरू करण्यात आलेलं आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो की हे जे 2 चार्जिंग स्टेशन त्यांनी इथे सुरू केलेले आहे। त्याच्यामध्ये एक फास्ट चार्जिंग स्टेशन आहे आणि त्याच्या समोर एक नॉर्मल चार्जिंग स्टेशन। हे जे 4 पोर्ट आपण बघू शकता की हे लागलेले आहे। ह्याच्यामध्ये हे सुपर चार्जिंग स्टेशन असं पाहायला मिळते। ह्याच्यामध्ये आपण हळूच हे जे चार्जिंग आहे आपण आता करणार आहोत। आता हे चार्जिंग करायला स्टार्ट झाले नाही। तुम्ही तिथे पाहू शकता की यामध्ये किती चार्जिंग आहे ती देखील दिसते। 66% चार्जिंग आता इथे या गाडीला आहे आणि ही मॉडेल वाय आहे। 30 मिनिटांमध्ये ही संपूर्ण गाडी ही पटकन चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही जी सिस्टीम आहे सध्या फक्त मुंबईमध्येच आणि जवळपास टेस्ला हे 4 अजून जे चार्जिंग स्टेशन आहे ते मुंबईमध्ये ओपन करणार आहे। ठाणे असेल, लोअर परेल असेल, त्याचबरोबर नवी मुंबई येथे देखील टेस्ला जे चार्जिंग स्टेशन चालू करणार आहे। आपण जर पाहिलं ह्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे तर आपण एकदा जेव्हा ही चार्जिंग केली तर 267 किलोमीटर प्रवास करू शकतो। म्हणजेच मुंबई एअरपोर्ट असेल ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत तुम्ही 5 वेळा फेरी मारू शकता। सध्या मुंबईमध्ये टेस्ला ही पाय रोवत आहे आणि थोड्याच वेळात ह्याची जी सेलिंग आहे ती देखील चालू होणार आहे। सध्याच्या घडीला टेस्लाने मुंबईतील 1 बीकेसी येथे हे चार्जिंग स्टेशन लावलेले आहे आणि सुपर फास्ट आणि नॉर्मल चार्ज असं दोन्ही जे चार्जिंग प्लॉट त्यांनी इथे दिलेले आहे। कॅमेरा पर्सन प्रकाश, मी पद्मेश्वर, पुढाई न्यूज, मुंबई।